नमस्कार विद्यार्थी मित्रहो, सब्जेक्ट आहे आपला जनरल सायन्स. फर्स्ट ऑफ ऑल वेलकम इन जनता हाय स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शिरोळ. वी स्टार्टेड अवर लेसन नंबर 3, डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग्स अँड देअर क्लासिफिकेशन. सजीवातील विविधता आणि त्यांचे वर्गीकरण. पहिल्या लेक्चरमध्ये आपण काय स्टडी केलं? डायव्हर्सिटी इन प्लांट्स, ऑटोट्रॉपिक प्लांट, हेटेरोट्रॉपिक प्लांट अँड इन्सेक्टिव्होरस प्लांट. इन लास्ट लेक्चर वी डिस्कस स्ट्रक्चर ऑफ प्लांट and the part of plants. Okay, in this session we discuss classification of plant. First we know what is the need for classification of plant. आपल्याला माहिती पाहिजे, आपण प्लांटचं क्लासिफिकेशन करणार आहे. क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण. आपण प्लांटचं वर्गीकरण करणार आहे, पण का करायला पाहिजे वर्गीकरण? त्याची गरज काय आहे? नीड. व्हॉट इज द नीड फॉर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट? फर्स्ट, लॅक ऑफ प्लांट्स हॅज बीन कलेक्टेड. दे आर क्लासिफाईड फॉर द सेक ऑफ कन्व्हिनियन्स. दे आर क्लासिफाईड ऑन द बेसिस ऑफ द सिमिलॅरिटीज अँड differences in their structure, their organs and their other characteristics. बघा, जेव्हा तुम्ही घरामधून बाहेर पडता फिरायला, तेव्हा तुम्हाला सराउंडिंगमध्ये बरेचसे प्लांट पाहायला मिळतात. ठीक आहे. मग जर समजा आपण प्लांटला जर वर्गीकरणच केलं नसतं तर आपण त्यांना ओळखू शकलो असतो का? तर आपल्याकडे आपण जेव्हा डायव्हर्सिटी इन प्लांट स्टडी केलं त्यावेळी भरपूर प्लांट कलेक्ट केले होते. ठीक आहे, भरपूर असे प्लांट कलेक्ट केले होते आणि त्यांना सोयीनुसार, कन्व्हिनियन्स म्हणजे काय? सोयीनुसार त्यांचं क्लासिफिकेशन करण्यात आलं. मग हे क्लासिफिकेशन कोणत्या बेसवरती केलं गेलं? तर त्यांची रचना, त्यांचे जे पार्ट्स आहेत, ऑर्गन म्हणजे काय? पार्ट्स आहेत, आणि त्यांच्या काय कॅरेक्टरिस्टिक्स असतील त्यांच्यावरती त्या प्लांटचं काय करण्यात आलं? क्लासिफिकेशन करण्यात आलं. मग हे क्लासिफिकेशन कोणी केलं? द सायंटिस्ट कॅरोलस लिनस मेड द फर्स्ट सायंटिफिक क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. सर्वात पहिल्यांदा प्लांटचं क्लासिफिकेशन कोणत्या सायंटिस्टनी केलं? कॅरोलस लिनस. इनिशियली इट वॉज his method of classification that was used by all. त्यांनी जी क्लासिफिकेशनची मेथड सांगितली ती सर्वत्र यूज करण्यात आली. मग त्यांनी कशा पद्धतीनं क्लासिफिकेशन केलं बघा प्लांटचं. इथे तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे. त्यांनी काय केलं? एक चार्ट बनवला आणि त्या चार्टच्या थ्रू काय केलं गेलं? प्रत्येक प्लांटचं क्लासिफिकेशन केलं. नेम ऑफ प्लांट, वेअर डज द प्लांट ऑकर किंवा ग्रो. प्लांट कुठे आहेत म्हणजे ते अस्तित्वात कोणत्या ठिकाणी? जमिनीवरती आहेत, पाण्यामध्ये आहेत की जमिनीच्या वरती आहेत, त्याच्यावरून देखील त्याचं क्लासिफिकेशन ठरवण्यात आलं. नेचर ऑफ स्टेम. स्टेम म्हणजे त्याचा बुंदा आपण म्हणतो किंवा खोड म्हणतो, ते कशा पद्धतीचं आहे. सर्कम्फरन्स म्हणजे त्याचा व्यास काय आहे, कलर काय आहे, हार्ड आहे की सॉफ्ट आहे, हा एक क्रायटेरिया यूज केला. हाईट, त्या प्लांटची हाईट कशी आहे? स्मॉल आहे, मिडियम साईज आहे, शॉर्ट आहे. नेक्स्ट ब्रांचेस, ब्रांच किती आहेत, कमी आहेत, जास्त आहेत, त्याचे नंबर्स काय आहेत हे देखील बघण्यात आलं. लीव्ज, पानं त्याची, त्या पानांचा कलर, त्याचा शेप, त्याचे एजेस, ते कोणत्या टाईपचं लीव्ज आहे म्हणजे सिम्पल लीव्ज आहे की कंपाऊंड लीव्ज आहे. नेक्स्ट बघा फ्लावर्स, त्या फ्लावरचा कलर, फ्रॅग्नन्स, शेप. नेचर ऑफ द फ्रूट, फ्रूट कोणत्या कलरचं आहे, शेप काय आहे, फ्रूट हार्ड आहे की सॉफ्ट आहे. आणि लास्ट वन युजेस, विच पार्ट इज युज्ड म्हणजे तो जो प्लांट आहे त्या प्लांटचा कोणता पार्ट
यूज केला जातो. या सगळ्या क्रायटेरिया किंवा हे सगळे पॉईंट यूज करून काय केलं गेलं, त्या प्लांटचं वर्गीकरण करण्यात आलं. आता समजा तुम्ही काय करायचं आहे माहिती आहे का, आता इथं मी 1-2 एक्झाम्पल दिलेत, रोज आणि मँगो, बरोबर आहे. असंच काय करायचं आहे, तुम्ही प्रत्येकाने तुमच्या शेजारी किंवा तुमच्या घराजवळ तुमच्या दारामध्ये एखादं प्लांट कोणतंही असेल, त्या प्लांटचं काय करायचं आहे, अशा पद्धतीनं क्लासिफिकेशन करायचं आहे. आता याच्यामध्ये रोज बघा, रोज कुठं असतं, पाण्यामध्ये असतं का, नाही, तर ते इन द सॉईल. ठीक आहे. नेक्स्ट, नेचर ऑफ स्टेम, ग्रीन कलरचं असतं, हार्ड असतं, काटे असतात त्याला, हार्ड असतं. हाईट कशी असते, एकदम मोठंही नसतं, एकदम छोटं नाही, मीडियम साईजमध्ये रोजची साईज हाईट असते. ब्रांचेस, भरपूर ब्रांचेस असतात, आपण त्याच्या फांद्या तोडतो आणि दुसऱ्यांना लावायला देखील देतो, त्यामुळे मेनी ब्रांचेस असतात. लिव्ज ग्रीन कलरचे असतात, कंपाऊंड असतात, माहिती आहे, ऑलरेडी सांगितले, ग्रुपमध्ये प्रेझेंट असतात त्याचे लिव्ज, म्हणून त्यांना आपण कंपाऊंड लिव्ज म्हणतो. रोजचे फ्लावरचे कलर ऑलरेडी माहीत आहेत तुम्हाला, ब्ल्यू, ग्रीन, रेड, पिंक असं असतं. स्मेल पण त्याचा खूप छान असतो, हो ना. नेचर ऑफ फ्रूट, फ्लावरला काही फ्रूट नाही आहे. युजेस, फ्लावर्स फॉर मेकिंग परफ्यूम, सोप, बरोबर आहे, गुलाबजल बनवतो आपण, रोज वॉटर बनवतो, परत आपण काय म्हणतो, गुलकंद बनवतो, म्हणजे याचे भरपूर असे या रोजचे युजेस आहेत. त्या पद्धतीनंच मँगोचं देखील दिलेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही कोणतंही एक प्लांट चूज करायचं आहे आणि त्या प्लांटचं काय करायचं आहे, क्लासिफिकेशन करायचं आहे. तुम्ही स्वतः ऑब्झर्व करायचं आणि त्या पद्धतीनं त्याचे लिव्ज सिम्पल आहेत, कंपाऊंड आहेत, फ्रूट्सचा कलर काय असू शकतो. ठीक आहे, करू शकता. ओके, कराल तुम्ही नक्की, हा प्रयोग करून पहा, म्हणजे तुमच्या क्लासिफिकेशन काय होईल लक्षात येईल. म्हणजे लक्षात आलं, आपल्या सराउंडिंगमध्ये व्हेरियस टाईपचे प्लांट्स प्रेझेंट असतात. मग ते प्लांट ओळखण्यासाठी त्यांचं काय केलं गेलं, क्लासिफिकेशन केलं. आणि हे क्लासिफिकेशन कशावरती डिपेंड होतं, तर त्याचं स्ट्रक्चर, त्याचे ऑर्गन्स आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स, या बेसिसवरती प्लांट्स आर क्लासिफाईड. नेक्स्ट बघा, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. आता या पिक्चरमध्ये एक सेकंड, आता या पिक्चरमध्ये पण बघा, हा ठिकाणी हा जो लीफ आहे हे कसं आहे, सिम्पल लीफ आहे, आणि हे जे लीफ आहे हे कसं आहे, कंपाऊंड लीफ. तुम्हाला डिफरन्स सांगण्यासाठी हे मी फोटो घेतला होता. ओके, चला बघू. क्लासिफिकेशन ऑफ प्लांट, we can easily notice the difference in the shape and height of the plant in our surrounding. It is easy to classify the plants on the basis of this observation. म्हणजे आपण बघा, सराउंडिंगमध्ये बरेचसे प्लांट असतात आणि त्यातला डिफरन्स आपण इझिली ऑब्झर्व करू शकतो. समजा एक मोगऱ्याचं झाड असेल आणि एक नारळाचं झाड असेल, तर तुम्ही त्याच्यातल्या डिफरन्स इझिली नोटीस करू शकता. एक छोटं आहे, एक मोठं आहे, याचे प्लांटचे फ्लावर्स आहेत, याला फ्लावर्स नसतात, याला फ्रूट नाही आहेत, याला फ्रूट आहेत. ओके, म्हणजे तुम्ही असं इझिली प्लांटमधलं ऑब्झर्वेशन काय करू शकता, नोटीस करू शकता. आणि त्याच बेसिसवरती आपण काय केलेलं आहे, प्लांटचं क्लासिफिकेशन केलं आहे. इट इज इझी टू क्लासिफाय द प्लांट्स ऑन द बेसिस ऑफ ऑब्झर्वेशन. आपण जे निरीक्षण करतो त्याच्यावरतीच आपण प्लांटचं क्लासिफाय करणं आपल्याला काय झालेलं आहे, सोपं झालेलं आहे. मग ते शेप असेल, हाईट असेल, फ्लावर, फ्रूट. ओके, बघा आता क्लासिफिकेशन ऑफ प्लांट, कोणत्या क्रायटेरियावरती आपण प्लांटचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. अकॉर्डिंग टू द शेप and the height of the stem. According to the shape and the height of the stem. म्हणजे त्या प्लांटची साईज आणि त्याचा जो बुंदा आहे किंवा खोड आहे त्याची हाईट, यावरून प्लांटचे क्लासिफिकेशन करण्यात आलं. मग हे एकूण 5 टाईप आहेत. डिपेंडिंग अपॉन शेप अँड हाईट ऑफ स्टेम, plant are classified into 5 types: trees, shrub, herbs, climbers आणि clippers. आपण 1 by 1 या सगळ्यांचा स्टडी करणार आहोत. फर्स्ट, सी व्हॉट इज मीन्ड बाय ट्री. फर्स्ट पॉईंट,
Some plants grow tall. Their stem or trunk is hard and strong. काही प्लांट मोठे असतात, उंच असतात. त्यांचा जो बुंदा आहे किंवा त्यांचा जो खोड आहे तो काय असतो, हार्ड आणि स्ट्रॉंग असतो. सेकंड पॉईंट, दे हॅव ब्रांचेस ॲट सम हाईट अबोव द ग्राउंड. त्या प्लांटच्या ब्रांचेस म्हणजे काय, फांद्या कशा असतात, जमिनीपासून थोड्या उंचीनंतर आपल्याला त्या पाहायला मिळतात, जमिनीच्या लगतच नसतात. त्या थोडंसं तो खोड वाढल्यानंतर, आता नारळाचं झाड घ्या डोळ्यासमोर, नारळाच्या झाडाच्या फांद्या तुम्हाला जमिनीबरोबर दिसतात का, नाही. कसं असतात, त्या उंच गेल्यानंतर तुम्हाला त्या फांद्या पाहायला मिळतात, जमिनीपासून खूप उंच असतात त्या. दे बियर फ्लावर अँड फ्रूट्स फॉर मेनी इयर्स. सच प्लांट्स आर कॉल्ड ट्रीज. आणि जी झाडं फुलं आणि फळे बरीच वर्ष आपल्याला देतात, म्हणजे त्या झाडांपासून आपल्याला फळं आणि फुलं बरीच वर्ष मिळतात, अशा झाडांना आपण काय म्हणतो, ट्रीज असं म्हणतो. ट्रीज आर टॉल, बिग अँड पेरिनियल. ट्रीज आर टॉल, बिग अँड पेरिनियल. टॉल म्हणजे माहिती आहे उंच, बिग म्हणजे मोठं, आणि पेरिनियल म्हणजे वर्षानुवर्ष जगणारे. ट्रीज आर टॉल, बिग अँड पेरिनियल. दे लिव्ह फॉर मेनी इयर्स. पेरिनियल म्हणजे काय, दे लिव्ह फॉर मेनी इयर्स. भरपूर वर्षाशी जगणारे जे प्लांट्स असतात त्यांना काय म्हटलं जातं, पेरिनियल असं म्हटलं जातं. आता एक्झाम्पल्स आहेत बघा ट्रीची. मँगो, बनियान, टॅमरिंड, हे सगळे काय आहेत, ट्रीज आहेत. ऑलरेडी तुम्हाला हे माहीत असेल, मँगो ट्रीज म्हणतो आपण, बनियान म्हणजे वडाचं झाड, त्याच्यानंतर टॅमरिंड, अशा पद्धतीचे ट्री. आता अजून काय काय एक्झाम्पल सांगू शकता तुम्ही ट्रीचे. नीम, पिंपळ, कोकोनट ट्री, हो ना, अशा पद्धतीचे हे ट्री. लक्षात आलं, ट्री म्हणजे काय, टॉल, हार्ड, स्ट्रॉंग स्टेम, bear flowers and fruit for many years, big, perennial. Okay, this is called as a tree. Next, shrubs. श्रब म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला, श्रब आपण ज्याला झुडपे म्हणतो ना. सम प्लांट्स ग्रो क्लोज टू द ग्राउंड. जमिनीच्या जवळ असणारे. दे गिव्ह ब्रांचेस व्हेरी क्लोज टू द ग्राउंड. ही जमिनीपासून खूप उंच नसतात, त्याची हाईट कमी असते, जमिनीपासून थोडंसं उंचीवरती लगेच त्यांना काय होतात, फांद्या सुटतात. दे आर शॉर्टर अँड स्मॉलर दॅन ट्रीज. मोठी झाडं जी असतात त्यांच्यापेक्षा ते लहान असतात आणि शॉर्ट असतात. बट दे हॅव अ थिक अँड हार्ड स्टेम. पण त्यांचा जो बुंदा असतो तो हार्ड आणि स्ट्रॉंग असतो. दे ग्रोज अप टू 2 to 3 मीटर्स. म्हणजे जमिनीपासून 2 ते 3 मीटरच त्याची उंची असते. एक्झाम्पल, ऑलिएंडर, हिबिस्कस, लँटॅना, कोरांटी एक्सेट्रा. म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला माहीत आहे, कनेरी, जास्वंदी, घाणेरी, या टाईपची जी फुलं आहेत पिक्चरमध्ये दिसत आहेत, या टाईपना काय म्हटलेलं असतं, श्रब असं आपण म्हणतो. ठीक आहे, आज आपण इथंच थांबूया. आता याच्या पुढचा जो पार्ट राहतात 3 टाईप्स, हर्ब्स, क्लाइंबर्स आणि क्रीपर्स, हे आपण उद्याच्या तासाला पाहूया. ठीक आहे, हे लक्षात आलं का सगळ्यांच्या. आपण आज कोणते पॉईंट बघितले, क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. क्लासिफिकेशन करण्याची नीड फॉर क्लासिफिकेशन का आहे, गरज काय आपल्याला क्लासिफिकेशन करण्याची. प्लांटमधला डिफरन्स समजण्यासाठी आपण काय करतो, क्लासिफिकेशन करतो. मग कुणाच्या आधारावरती क्लासिफिकेशन केलं जातं, तर शेप, हाईट आणि स्टेम यांच्यानुसार आपण त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. ठीक आहे.
आज आपण क्लासिफिकेशनचे 2 टाईप बघितले, ट्रीज आणि श्रब, झाडे आणि सेकंड आहे झुडपे. ठीक आहे. आता उद्याच्या तासाला आपण याचे पुढचे 3 टाईप पाहूया. ठीक आहे. ओके, थँक्यू.